नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आज आपण कोणकोणते प्रश्न बघणार आहोत ते लक्षात घ्या। टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। पहिला जो आहे तो इनइक्वालिटीशी रिलेटेड आहे। यस, सेकंड जो क्वेश्चन आहे तो सुद्धा इनइक्वालिटीशी रिलेटेड। थर्ड जो क्वेश्चन आहे तो सुद्धा इनइक्वालिटीशी रिलेटेड। फोर्थ क्वेश्चन इनइक्वालिटीशी रिलेटेड आहे आणि फिफ्थ सुद्धा क्वेश्चन इनइक्वालिटीशी रिलेटेड आहे। त्यानंतरचे जे 5 क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन आहे स्पॉटिंग एररशी रिलेटेड, कारण की इंग्लिश टेटसाठी 15 मार्क्सला विचारले जाते आणि त्या 15 मार्क्समध्ये 5 प्रश्न स्पॉटिंग एररचेच असते। स्पॉटिंग एररसाठी आपल्याला पूर्ण ग्रामर माहीत असणे गरजेचं आहे, वेगवेगळ्या टर्म्स माहीत असणे गरजेचे आहे। सो आपण हे सर्व प्रश्न आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला, पहिला प्रश्न आपण घेऊया। इट्स व्हेरी इम्पॉर्टंट। हा आहे पहिला प्रश्न। बघा, या ठिकाणी तुम्हाला काय देण्यात आलेलं आहे, इन द फॉलोइंग क्वेश्चन अज्युमिंग द गिवन स्टेटमेंट टू बी ट्रू। हे जे खालचं स्टेटमेंट आहे ते ट्रू म्हणजे सत्य असं समजा। फाइंड व्हिच ऑफ द कॉन्क्लुजन अमॉंग गिवन कॉन्क्लुजन इज और आर डेफिनेटली ट्रू अँड देन गिव्ह युअर आन्सर अकॉर्डिंगली। म्हणजेच काय, हे जे निष्कर्ष दोन आहे याच्यातले दोन्ही निष्कर्ष राईट असू शकतात किंवा एक निष्कर्ष किंवा दुसरा निष्कर्ष राईट असू शकतो, किंवा एक राईट तर एक रॉंग असू शकतो, किंवा दोन्ही राईट असू शकतात। या संदर्भातील हे ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले। या ठिकाणी स्टेटमेंट बघा, या स्टेटमेंटमध्ये काय देण्यात आलेलं आहे की सलगपणे हे दोन स्टेटमेंट आपल्याला सलगपणे लिहून घ्यावं लागेल, एकत्र करावं लागेल। कसं करणार बरं एकत्र? याची एंडिंग एफला आहे आणि याची एंडिंग एफला आहे। म्हणजेच काय करू शकतो की हा जैसे ते आपण लिहिणार पहिलं स्टेटमेंट डी इज लेस दॅन ई इज लेस दॅन इज इक्वल टू एफ। त्याच्यानंतर दुसरं जे स्टेटमेंट आहे हे याला आपण अटॅच करू शकतो, कारण हा एफ जो आहे मात्र असा रिव्हर्स जाणार, तो रिव्हर्स म्हणजे मागे जाणार। एफ सी जुळला म्हणजे कॅन्सल केला। हा जो ग्रेटर दॅन आहे त्याला स्मॉलर दॅन म्हणायचं। त्याच्यानंतर घेतला आय, घेतला की नाही? येस। त्याच्यानंतर आय नंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे तर लेस दॅन इज इक्वल टू आपण करू शकतो, एच घेणार। त्याच्यानंतर हा जो ग्रेटर दॅन आहे तर त्याला आपण लेस दॅन जी म्हणणार। म्हणजे हे जे दुसरं स्टेटमेंट आहे आपण त्याला अटॅच केलं। या पद्धतीने दोन स्टेटमेंट आपल्याला अटॅच करून घ्यावेच लागणार आहे। आता बघा, आता आपण निष्कर्षाकडे जाऊ। निष्कर्ष पहिला काय म्हणतो, ई ई इज लेस दॅन इज इक्वल टू एच। आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी ई आणि एच या ठिकाणी शोधावं लागेल। ई आणि एच या ठिकाणी आहे, ई आणि एच लास्टमध्ये। आता फर्स्ट अँड लास्ट आपण घेतलं, ई आणि एच असं लिहून घेतलं। त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या आधी आपल्याला असे दोन बॉक्स काढावे लागेल आणि तुम्हाला सांगतो एक लेसचा बॉक्स असतो आणि एक असतो ग्रेटर दॅनचा बॉक्स। लेसच्या बॉक्समध्ये असं असते बघा, म्हणजेच लेस दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू। जर हे तिन्ही जर एकत्र आले ना तर ह्या लेस दॅनला महत्त्व द्यायचं। जर लेस दॅन नसेल ना तर ह्या लेस दॅन इज इक्वल टूला महत्त्व द्यायचं। आणि हे तर लेस व्हॅल्यू असते ॲक्च्युअली। ग्रेटर दॅनमध्ये ग्रेटर दॅनचं चिन्ह ग्रेटर दॅन इज इक्वल टू, त्याच्यानंतर इज इक्वल टू। आता बघा, जर ग्रेटर दॅनचं चिन्ह असेल, ह्या तिन्ही सगळे चिन्ह आहे, मात्र ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे तर ग्रेटर दॅनच म्हणायचं। ग्रेटर दॅन नसेल तर ग्रेटर दॅन इज इक्वल टू म्हणायचं। आता बघा या ठिकाणी इथं लेस दॅन इज इक्वल टू आहे, लेस दॅन आहे, लेस दॅन इज इक्वल टू आहे। म्हणजेच हे फ्लोज कुठं करते, इकडे। याचा अर्थ असा की याच्यामध्ये आपल्याला लेस दॅनला महत्त्व द्यावं लागेल, म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स लेस दॅनलाच द्यावं लागेल। म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणणार, हे बाकीचे कटून जातात, फक्त लेस दॅन म्हणणार। म्हणजेच पहिलं जे ऑप्शन आहे या ठिकाणी ई आणि एचच्या संदर्भात बघा, ई आणि एचच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी असत्य दिसून येते। मॅच होतं का? नाही, म्हणजे हे झालं रॉंग। आता दुसऱ्या स्टेटमेंटकडे कॉन्क्लुजनकडे जाऊ आपण। एच इज ग्रेटर दॅन डी। आपण एच पकडू आणि डी पकडू। बघा एवढा एच आणि डीचा जर विचार केला आपण तर इथं डी एच दिसून येते। इथं काय दिसून येते, डी एच घेऊया ना आपण, याला उलटं करता येते आपल्याला। हां, इथं डी एच आहे म्हणून आपण पहिले काय करू, याचा खरा निष्कर्ष काढू। खरा निष्कर्ष म्हणजेच खरा कॉन्क्लुजन काढूया आपण। डी नंतर डी पासून ते एच पर्यंत आहे ना, तर डी आता इथं लेस दॅन आहे, लेस दॅन इज इक्वल टू आहे, लेस दॅन आहे, लेस दॅन इज इक्वल टू आहे। याचा अर्थ असा की इथे सुद्धा डी इज लेस दॅन एचच घेणार, कारण की हे सुद्धा इकडेच फॉलो होते बघा ना, कारण इथं कुठलाही ग्रेटर दॅन आला का नाही, म्हणजे इकडे जाणारच नाही। लेस दॅन इज इक्वल टू लेस दॅन इज इक्वल टू,
म्हणजेच याला फर्स्ट प्रिफरन्स द्यावं लागेल लेस दॅनला, म्हणजेच हा खरा निष्कर्ष झाला. आता आपण याला मॅच करून बघू. मॅच करत असताना हा उलटा सुलटा दिसतो की नाही, आपण बघूया ना, याला उलटा करून बघू किंवा यालाही उलटा केला तरी चालते. हां, याला जर आपण उलटा केला, सपोज खरा निष्कर्ष जर आपण याला जर उलटा केला तर काय होतं, एच इज लेस दॅनचं ग्रेटर दॅन होणार आणि डी होणार. आता झालं की नाही मॅच, झालं ना मॅच. म्हणजे सेकंड जो निष्कर्ष आहे तो राईट आहे. यावरून आपल्याला असं दिसून येते की ऑप्शन क्रमांक बी हा राईट आहे, कारण फक्त दुसरा निष्कर्ष या ठिकाणी खरा आहे. येस, सो बी ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे, चला बघा सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा आपण इनइक्वॅलिटीचाच क्वेश्चन घेतलेला आहे. सो या ठिकाणी हे तर तुम्ही वाचून घ्यायचं. स्टेटमेंट काय देण्यात आलेलं आहे, दोन स्टेटमेंट आहे मित्र, इथे एकच स्टेटमेंट आहे. त्याला फक्त आपण मोठ्या याच्यात लिहून घेऊ म्हणजे आपल्याला समजेल असं. एम इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू बी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एन इज इक्वल टू झेड ग्रेटर दॅन एक्स, नंतर लेस दॅन इज इक्वल टू आर आणि ग्रेटर दॅन एस. आपण हे स्टेटमेंट लिहून घेतलं लिहून. आता त्यांनी काय सांगितलं की कॉन्क्लुजन हा पहिला आहे आणि हा दुसरा आहे. पहिला कॉन्क्लुजन आपण फाइंड आउट करू, एम इज ग्रेटर दॅन एक्स, म्हणजे आपल्याला एम पासून तर एक्स पर्यंत विचार करावा लागेल. एम पासून एक्स पर्यंत विचार करत असताना तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपल्याला ह्याचे दोन पार्ट्स लक्षात घ्यावे लागते, एक लेसचा पार्ट आणि एक ग्रेटरचा पार्ट. ओके, लेसमध्ये हा, नंतर इज इक्वल टू, नंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू, नंतर इज इक्वल टू. म्हणजे याचा अर्थ असा की याला महत्त्व द्यायचं, हा जर नसला तरच याला महत्त्व द्यायचं. ग्रेटर दॅनकडे जर फ्लोज झाला तर ग्रेटर दॅनला महत्त्व द्यायचं, ग्रेटर दॅन नसेल तर मग ग्रेटर दॅन इज इक्वल टू घ्यायचं. मित्रांनो, यांनी एम एक्स सांगितलेला आहे. एम आणि एक्स सारखाच आहे बघा, इथे एम एक्स आहे, एम एक्स आहे. म्हणजे एम आणि एक्स जर आपण घेतला आणि इकडे जर बघितलं तर ग्रेटर दॅन इज इक्वल टू, ग्रेटर दॅन इज इक्वल टू, इज इक्वल टू ग्रेटर दॅन. म्हणजेच हा जो एवढा पार्ट आहे इकडे फ्लोज होतो. इकडे फ्लोज झाल्याने या सगळ्यांमध्ये हे सगळे चिन्ह आहे, म्हणून आपण महत्त्व देणार आहोत ग्रेटर दॅनला. म्हणजे या ठिकाणी आपण देणार आहोत एम इज ग्रेटर दॅन एक्स. म्हणजे पहिला निष्कर्ष आपल्याला तंतोतंत राईट आला. आता दुसऱ्या निष्कर्षाकडे जाऊ आपण. आता दुसरा निष्कर्ष काय, एन आणि एसच्या संदर्भात आहे. एन कुठे आहे, या ठिकाणी आहे. एस कुठे आहे, या ठिकाणी आहे. इथं एन आणि एस सरळच आहे, इथं एन आणि एस सरळ आहे, म्हणजे उलटं सुलटं करण्याची काहीच गरज नाही. एवढा जो पार्ट आहे हा सुद्धा आपल्याला इकडे फ्लोज होताना दिसून राहिला. पण एन आणि एस घेतल्यानंतर इथे बरोबरचं चिन्ह आहे, इथे हे बघा, इथं बरोबरचं चिन्ह टाकलं, इथं ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, त्याच्यानंतर इथं लेस दॅनचं चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. मित्रांनो, एन पासून एस पर्यंत जात असताना इथे टक्कर झालेली आहे. टक्कर जर झाली असेल तर एन आणि एसचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही, म्हणजे एन असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच या संदर्भात कोणते असो ना, कोणते चिन्ह घ्या ना तुम्ही, एन इज इक्वल टू एस घ्या, एन इज ग्रेटर दॅन एस घ्या, एन इज लेस दॅन एस घ्या, एन इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एस घ्या किंवा एन इज लेस दॅन इज इक्वल टू एस घ्या, यातला कोणताच निष्कर्ष खरा ठरत नाही. ओके, सो हा आलेला आहे तर हा रॉंग असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येते प्रॉपर 1. सो या ठिकाणी काय दिसून येतं की फक्त पहिलाच निष्कर्ष राईट आहे. पहिला निष्कर्ष काही सत्य नाही, फर्स्ट ऑप्शन येणार नाही. दुसरा सत्य आहे, दुसरं सत्यच नाही. तर या ठिकाणी डी ऑप्शन राईट आहे, कारण की डी ऑप्शनमध्ये फक्त एक सत्य आहे, ओनली वन इज ट्रू असं सांगण्यात आलेलं आहे. सो डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. या ठिकाणी बघा, नेक्स्ट क्वेश्चन हा आहे. ओके, यस, थर्ड आपण घेतलेला आहे, कारण की इनइक्वॅलिटीच्या संदर्भातील 5 तरी प्रश्न विचारले जातात. स्पॉटिंग एररचे सुद्धा 5 प्रश्न विचारले जातात. सो अलर्ट राहा मित्रांनो. मी जी हँड सिरीज जे सुरू केलेले आहे, जे हाताने समजून सांगतो, ते अतिशय बी ब्राईटपणे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः सोडवा, त्याच्यानंतर राईट आहे का ते बघा. आता या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे, सलग एकच स्टेटमेंट आहे. ठीक आहे ना, आपण लिहून घेऊया सलग स्टेटमेंट, थोडंसं झूम करून असं लिहून घेऊ. एच इज लेस दॅन इज इक्वल टू जी, त्याच्यानंतर लेस दॅन इज इक्वल टू जे, ग्रेटर दॅन इज इक्वल टू एल, ग्रेटर दॅन ए, ग्रेटर दॅन क्यू, इज इक्वल टू वाय आणि लेस दॅन आर. झालं. आता बघा या ठिकाणी काय दिसून येते. या ठिकाणी दिसून येते आपल्याला जे इज ग्रेटर दॅन क्यू. आता हे जोडण्याची काहीच गरज नाही, आपल्याला बघावं लागेल जे कुठे आहे आणि एच क्यू कुठे आहे. जे क्यू म्हटलं ना, जे क्यू सरळ आहे, इथं सुद्धा जे क्यू आहे. मी इथं जे लिहून टाकतो, इथं क्यू लिहून टाकतो.
त्याच्या आधी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे की दोन आपल्याला ब्लॉक्स हे लक्षात घ्यायला लागते. एक येतो लेसचा, एक येतो ग्रेटरचा. लेसमध्ये असा असा आणि असा, ग्रेटरमध्ये असा आणि असा. याचा अर्थ असा की लेसकडे जर फ्लोज झाला हा तर याचा विचार करायचा, लेस दॅनचा. लेस दॅन नसेल तर लेस दॅन इज इक्वल टू. जर हा पार्ट ग्रेटर दॅनकडे जर फ्लोज झाला तर आधी ग्रेटर दॅनचा विचार करा, नसेल तर ग्रेटर दॅन इज इक्वल टूचा विचार करायचा आहे. म्हणजे त्याला प्रिफरन्स द्यायचा आहे. हा पार्ट जातो ग्रेटर दॅनकडे आणि इथं ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन आणि ग्रेटर दॅन आहे. म्हणजे सर्वच आले ना, हे दोन आले म्हणजे याला महत्त्व देणार. म्हणजे या ठिकाणी असं येतं जे इज ग्रेटर दॅन क्यू. जे इज ग्रेटर दॅन क्यू हे राईट आहे मित्रांनो, लक्षात आलं. आता दुसऱ्या आपण याच्याकडे जाऊया. दुसरा बघा, निष्कर्ष आहे क्यू आणि आर. आता क्यू आणि आर एवढा आहे बघा, हा एवढा क्यू आणि आर. आणि क्यू आणि आरचा जर विचार केला तर लेस दॅनकडे हा फ्लोच होतो इकडे. इथे बरोबरचं चिन्ह आहे, लेस दॅनचं चिन्ह आहे. म्हणजेच बरोबर आणि लेस दॅनचं चिन्ह असेल तर लेस दॅनलाच महत्त्व आहे, म्हणून या ठिकाणी येतं लेस दॅन. आणि तंतोतंत हा जुळलेला आहे म्हणून हा निष्कर्ष खरा आहे. दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी सत्य आहे. दोन्ही निष्कर्ष सत्य आहे म्हणून बोथ कॉन्क्लुजन फर्स्ट अँड सेकंड आर ट्रू. डी ऑप्शन मित्रांनो राईट आहे या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो सुद्धा आपण इनइक्वॅलिटीच्या संदर्भातच घेतलेला, कारण की आपण 10 प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुमच्या कामाचेच आणि अतिशय महत्त्वाचे आपण प्रश्न घेत आहोत. येस, या ठिकाणी स्टेटमेंट काय आहे स्टेटमेंट? 2 स्टेटमेंट आहेत, त्याला एकत्र आपल्याला करावे लागेल. करून घेऊया ना आपण. आता या ठिकाणी बघा, हा खूपच सोपा स्टेटमेंट आहे रे, जोडायला तर खूप सोपं जाणार आहे, कारण की याची एंडिंग एल न झालेली आहे आणि याची स्टार्टिंग एल न झालेली आहे. ठीक आहे ना. आपण काय करूया, पहिलं स्टेटमेंट घेऊ याच्यातलं. एफ इज लेस दॅन एच इज लेस दॅन इज इक्वल टू यल. आणि यल इथेच आहे, हा दुसरा जोडत असताना सलगपणे जोडू शकता तुम्ही. हा यल याच्यामध्ये टाकायचा, कट करून टाकायचा आणि हे एवढा पार्ट जोडून द्यायचा. यस, आणि हा झाला ए. आत्ता मित्रांनो तुम्हाला सांगतो, काही का विचारू द्या, या ठिकाणी यस इज ग्रेटर दॅन एफ आहे. आता हा एवढा पार्ट आहे एफ आणि एसचा. एफ आणि एसचा काय होणार आहे बरं? काय होणार की या ठिकाणी असे आपण 2 ब्लॉक केले. हे तर नेहमीच तुम्हाला सांगतो आणि प्रत्येक वेळेस लिहून याच्यासाठी देत आहो, कारण की हेच महत्त्वाचं आहे. लेस दॅनमध्ये हा, त्याच्यानंतर हा, नंतर हा. याचा अर्थ असा, या तिघांपैकी जर लेस दॅनचं चिन्ह असेल तर त्यालाच महत्त्व द्या, नसेल तर मग याला महत्त्व द्या. ग्रेटर दॅनमध्ये ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि नंतर येतं इज इक्वल टू. ग्रेटर दॅनकडे जर फ्लोज झाला तर ग्रेटर दॅनला महत्त्व द्या. आता हा जो एवढा पार्ट आहे याच्यातले जे आपण साईन बघत आहोत, लेस दॅन इज इक्वल टू लेस दॅन, म्हणजे हा पार्ट गेला इकडे. म्हणजेच आपल्याला कशाला महत्त्व द्यावं लागेल सांगा? आपल्याला महत्त्व द्यावं लागेल याच्यातल्या लेस दॅनला. यस, लेस दॅन. बघूया ना. आता आपण बघितलं इथं यस इज ग्रेटर दॅन एफ आहे, इथं एफ इज लेस दॅन यस आहे. असे उलटे सुलटे जर झाले ना तर ते राईट असतात. कारण बघा, याला आपण कसं लिहू शकतो, याला आपण असं पण लिहू शकतो, किंवा हा खरा निष्कर्ष झाला. खरा निष्कर्ष. आता खरा निष्कर्ष आणण्यासाठी आपण कॉन्क्लुजन थोडंसं बदलून देऊ. कसं येतं बघा, याला यस इज ग्रेटर दॅन एफ आहे तर एफ इज लेस दॅन यस म्हणू शकता. उलटं सुलटं हे चिन्ह इथून इकडे जर गेलो तर असं मागं. याला आपण सरळ घेतलं तर यस इज ग्रेटर दॅन एफ, रिव्हर्स घेतला तर एफ इज लेस दॅन यस. बघा ना, एफ इज लेस दॅन यस, म्हणजे हा पहिला निष्कर्ष आपल्याला तंतोतंत खरा आला. आता दुसऱ्या निष्कर्षाकडे जाऊ. दुसरा निष्कर्ष ये आणि एच आहे. ये कुठे आहे आणि एच कुठे आहे? ये इथे आहे आणि एच इथे आहे. कलर चेंज घेऊ आपण. या ठिकाणी ये इथे आहे आणि एच इथे आहे. आपण याचा जर विचार केला ह्या ए आणि एचचा, तिकडे लिहून घेतो मी, तर एच आणि हा ए इथं लेस दॅन इज इक्वल टू आहे, लेस दॅन आहे, लेस दॅन इज इक्वल टू आणि लेस दॅन आहे. म्हणजे हा सुद्धा इकडेच फ्लो झाला आणि फ्लो झाल्यानंतर लेस दॅन इज इक्वल टू सोबत लेस दॅन असल्या कारणाने पहिलं महत्त्व द्यावं लागेल आपल्याला लेस दॅनला, म्हणून इथं सुद्धा लेस दॅन येणार. बट आता याचा आणि याचा जर आपण विचार केला तर काय होते माहिती आहे का, याला जर आपण थोडासा उलटा केला, एच पासून सुरुवात झाली आहे ना इथं, हा खऱ्या निष्कर्ष असा आहे, आपण कॉन्क्लुजनमध्ये उलटा करून बघायचा. एच इज ग्रेटर दॅन ए होते, कारण की इथून इकडे चाललो आपण, इथून इकडे जर चाललं तर हे आणि याच्यामध्ये काहीच फरक नसते. एच इज साईन चेंज करायचं, लेस दॅनचं साईन ग्रेटर दॅन टाकलं, एच इज ग्रेटर दॅन ए. आता मॅच होतो का? मुळीच मॅच नाही होत.
म्हणून सेकंड निष्कर्ष या ठिकाणी रॉंग आहे। याचा अर्थ असा की पहिलंच कॉन्क्लुजन हे ट्रू आहे, फक्त निष्कर्ष एक सत्य आहे, फक्त निष्कर्ष एक सत्य आहे, म्हणून फर्स्ट ए आन्सर राईट येते मित्रांनो। काय तर ए आन्सर राईट येते। देर इज अ लास्ट नाही म्हणजे पाचवा आहे हा, परंतु हा रिलेटेड आहे इनइक्वेलिटीशी रिलेटेड। त्याच्यानंतर आपण सर्वच्या सर्व इंग्रजीचे क्वेश्चन्स घेतो। आपण कोणती सिरीज केलेली आहे, 10 तर प्रश्न घेतोच, मात्र 5-5 3-3 4 3 जर सब्जेक्ट मला घ्यायचे असेल तर मग मी 3-3-4 घेणार। जर मला 2च सब्जेक्ट जर घ्यायचे असेल म्हणजे 2च सब्जेक्टचे जर आपल्याला क्वेश्चन घ्यायचे असेल तर मी 5-5 घेणार। या ठिकाणी बघा स्टेटमेंट काय आहे, तर या ठिकाणी स्टेटमेंट खूप मजेशीर आहे बघा। याच्यातला हा पहिला स्टेटमेंट, याचा एंडिंग आहे ई एंडिंग घेतल्यानंतर आपल्याला इथे मात्र जी ने सुरुवात आहे, परंतु जी सोबतच ई आहे, ई म्हणजे जी म्हणते, मग एवढा जो पार्ट आपण आहे असा जर अटॅच केला, म्हणजे मी बघा कसा अटॅच करतो बघा, हे अटॅचमेंट खूप महत्त्वाचं आहे। आर घेतला, लेस दॅन ओ घेतला, ओ त्याच्यानंतर लेस दॅन इज इक्वल टू एल घेतला, लेस दॅन इज इक्वल टू ई घेतला, ई नंतर हा जी जैसे ते ठेवू आपण, ई नंतर जी जैसे ते ठेवू, याला आपण इज इक्वल टू जी म्हणू, कारण की बघा ना ई बरोबर जी आहे, याला थोडंसं असा रिव्हर्सला घेतला, पुन्हा आपण इकडे गेलो, हां ई बरोबर काय झाला जी। आता याला काय चिन्ह बदल नाही होणार, कारण की ई पासून हे पुढे आहे, मागे जर असताना तर आपण चिन्ह बदल केलं असतं, म्हणून या ठिकाणी काय येणार आहे ई म्हणजे जी, ई म्हणजे जी, इथं ग्रेटर दॅन इज इक्वल टू एस आणि त्याच्यानंतर आहे ग्रेटर दॅन इज इक्वल टू पी। आता कॉन्क्लुजनकडे जाऊ, आर इज लेस दॅन एस आहे, ठीक आहे, चला आपण बघूया आर आणि एसचा संबंध। इथे आर आहे आणि इथे काय एस आहे, म्हणजे एवढा पार्ट आपल्याला विचारात घ्यावा लागेल। एवढा पार्ट विचारात घेत असताना आर आणि एस सरळ सरळ आहे, आर एस काही उलटं सुलटं करण्याची गरज नाही। या ठिकाणी फक्त तुम्हाला 2 पार्ट्स लक्षात घ्यावे लागते, एक लेसचा आणि एक कशाचा, ग्रेटरचा। लेसमध्ये असं आहे आणि इज इक्वल टू, नंतर मग ग्रेटरमध्ये याला महत्त्व, त्याच्यानंतरच मग याला महत्त्व आणि त्याच्यानंतर बरोबरला महत्त्व। या ठिकाणी लेस दॅन इज इक्वल टू, लेस दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इज इक्वल टू। इथे मित्रांनो या ठिकाणी हे पण चिन्ह आहे, त्याच्यानंतर हे पण आहे, त्याच्यानंतर हे सुद्धा, त्याच्यानंतर बरोबरचं चिन्ह, आणि इथं ना गडबड करण्यासाठी ग्रेटर दॅन इज इक्वल टू आला। याचा अर्थ असा की या ठिकाणी टक्कर झाली बघा, टक्कर झाली तर कोणताच संबंध प्रस्थापित होत नाही, म्हणजे ना आर बरोबर एस म्हणू शकत, ना आर इज ग्रेटर दॅन एस म्हणू शकत, ना आर इज लेस दॅन एस म्हणू शकत, ना आर इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एस म्हणू शकत, ना आर इज लेस दॅन इज इक्वल टू एस म्हणू शकत, काहीच आपण म्हणू शकत नाही, म्हणजे दोघांचा संबंधच प्रस्थापित होत नाही। इथं कोणते चिन्ह येऊ द्या ते रॉंगच ठरणार आहे। फर्स्ट कॉन्क्लुजन रॉंग आहे। दुसऱ्या कॉन्क्लुजनकडे जाऊ आपण, ओ आणि आता हा ओ आहे, लक्ष द्या पद्धतशीर लक्ष द्या। या ठिकाणी ओ आहे मित्रांनो, कुठे आहे ओ, हा ओ आहे, हां त्याच्यानंतर ओ नंतर जी आहे, म्हणजे एवढाच पार्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागते ओ आणि जीचा। इथं मी ओ लिहून घेतो आणि इकडे मी जी लिहून घेतो। आता बघा इथे लेस दॅन आहे, म्हणजे पहिला पार्ट जो आहे ना इकडे फ्लो झाला होता, परंतु काहीच हे नाही झाला, परंतु आताचा हा एवढा जो पार्ट आहे ना हा सुद्धा इकडेच फ्लो होते। ओ इज लेस दॅन इज इक्वल टू एल, इज लेस दॅन इज इक्वल टू ई आणि ई इज इक्वल टू जी, म्हणजे इकडे झालेला आहे, हा लेस दॅनचं चिन्ह नाही आहे, लेस दॅनचं चिन्ह ह्या याच्या दरम्यान नाही आहे, मग कशाला महत्त्व देणार, लेस दॅन इज इक्वल टूला महत्त्व देणार, म्हणजे इथं साईन परफेक्ट येणार असं। याचा अर्थ असा की याचे 2 अर्थ निघत असतात, ओ इज लेस दॅन जी किंवा ओ इज इक्वल टू जी। ऑप्शनमध्ये बघा लागते, मात्र ऑप्शनमध्ये डायरेक्टच त्यांनी दिला ना, डायरेक्टच त्यांनी दिला बघा सेकंड ऑप्शनला, पहिला तर रॉंगच आला, परंतु सेकंड ऑप्शनला जैसे त्यांनी इथं दिला म्हणून याला आपण राईट म्हणणार आहोत। सेकंड कॉन्क्लुजन या ठिकाणी राईट आहे, सेकंड कॉन्क्लुजन, फक्त निष्कर्ष 2 सत्य आहे, म्हणून आन्सर येते मित्रांनो बी। काय ते आन्सर बी येते। तुम्ही माझा व्हिडिओ पॉज करत करत बघा, सोडवून बघितल्यानंतर पुन्हा मी काय शिकवलं ते जाणून घ्या, तुमचं काढलेलं आन्सर माझं काढलेलं आन्सर मॅच करून बघा, ते जर जुळत असेल तर तुम्ही यशाच्या मार्गाने आहात।
येस, बरोबर आहे, बी आन्सर आला आपल्याला. त्याच्यानंतर आपण एक 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 क्वेश्चन घेऊ. बघा, इन दिस क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 4 पार्ट्स ABCD. 4 पार्ट्समध्ये त्याला विभागलेला आहे ABCD. रीड द सेंटेन्स, हे सेंटेन्स वाचा म्हणते. टू फाइंड आउट म्हणजेच फाइंड आउट करा वेदर देर इज एनी ग्रॅमॅटिकल एरर इन इट. याच्यामध्ये कुठली जरी ग्रॅमॅटिकल एरर असेल, व्याकरणदृष्ट्या एखादी जर चूक असेल तर ती तुम्ही फाइंड आउट करा, शोधा. द एरर इफ एनी, जर एखादी एरर असेल, विल बी इन वन पार्ट ऑफ द सेंटेन्स. याच्यातल्या कुठल्या एखाद्या पार्टमध्ये जर ती एरर सापडेल, चूक सापडेल, तर मार्क दॅट पार्ट ॲज युअर ॲन्सर. तर तो पार्ट तुमचावाला ॲन्सर असेल. इथं ऑप्शनमध्ये पार्ट दिलेले आहे, एक, बी, सी आणि डी. आता द ॲन्सर इज नो एरर. नो एरर केव्हा देणार? 5वं, इग्नोर म्हणजेच इफ देर इज नो एरर, जर ह्या सेंटेन्समध्ये कुठल्याही पद्धतीची एरर नसेल तर तुम्ही नो एरर करू शकता. आता नो एररसाठी मित्रांनो खूप तुम्हाला नॉलेज पाहिजे. आता बघा, पहिला आपण घेऊया, मिस्टर रॉय वॉज ॲडमिटेड टू द हॉस्पिटल. आता या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइसची काय तर कन्स्ट्रक्शन आहे. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय देण्यात आलेलं आहे, मिस्टर रॉय वॉज ॲडमिटेड टू द हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये एस्टरडे, बरोबरच आहे. इथपर्यंत जर बघितलं ना, ए आणि बी पार्ट तो राईट मला दिसून राहिला. मिस्टर रॉय वॉज ॲडमिटेड म्हणजे बरोबर आहे, इथं वॉज ॲडमिटेड. टू द हॉस्पिटल पण बरोबर आहे. आणि एस्टरडे म्हणजे काल मिस्टर रॉय हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं. विथ अ गनशॉट वाउंड टू हिज लेग. का? विथ अ गनशॉट वाउंड म्हणजेच जखमी अवस्थेमध्ये गोळी लागलेली आहे त्यांच्या पायाला. त्या जखमी अवस्थेमध्ये ते काल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. या ठिकाणी मला तरी कोणत्याही प्रकारची ग्रॅमॅटिकल एरर दिसत नाही आहे. हे जे सेंटेन्स आहे एररलेस आहे, एररलेस. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इफ देर इज नो एरर, जर चारही पार्ट्समध्ये तुम्हाला एरर दिसत नसेल तरच तुम्ही नो एरर हे ऑप्शन मारू शकता. या ठिकाणी मित्रांनो हे पूर्णच्या पूर्ण सेंटेन्स राईट आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 5 हे राईट येते मित्रांनो. कारण की कुठेच काही चुकलं नाही. ना ॲडमिटेडमध्ये स्पेलिंग चुकलं आहे, ना एस्टरडेला असं एस्टरडे वेगळं घेतलेलं आहे, काहीच नाही. सगळं सेंटेन्स हे राईट आहे. सो 5th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण. आता हा आहे स्पॉटिंग एररचाच प्रश्न. या ठिकाणी बघा, इन दिस क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 4 पार्ट्स ABCD. रीड द सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देर इज एनी ग्रॅमॅटिकल एरर इन इट. The error, if any, will be in one part of the sentence. Mark that part as your answer. If there is no error, the answer is no error. Ignore the error of the punctuation if any. म्हणजेच एनी पंक्च्युएशन वगैरे त्याच्यावर तुम्ही एरर नाही मानायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथं 4 पार्ट्स आहे. 4 पार्ट्समध्ये जर एरर सापडले नाही तरच नो एरर म्हणायचं आहे. आता बघा, देर इज अ मॉर्निंग म्हणजे एके सकाळी. याला काय म्हटलं जाते? एके सकाळी. एके सकाळी म्हणजे जसं आपण एके दिवशी म्हणतो तसंच देर इज अ मॉर्निंग. राजधानी ट्रेन, राजधानी नावाची ट्रेन आहे. राजधानी ट्रेन दॅट मेकिंग द ट्रिप फ्रॉम कोलकाता टू दिल्ली. कोलकात्यावरून दिल्लीसाठी ते रवाना झालेले इन लेस दॅन 10 hours. 10 तासामध्ये ती असं त्यांनी दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी जर बघितलं, देर इज अ मॉर्निंग राजधानी ट्रेन. राजधानी ट्रेन हा या ठिकाणी सब्जेक्ट येतो. काय येतो?